खूप साऱ्या कमेंट येत होत्या, ताई कबड दाखव, पण कशी दाखवणार? माझं कबड पाहून मलाच माझी लाज वाटत होती. ते करते मी आज ऑर्गनाईज, पण त्याआधी आज ब्रेकफास्टला साबुदाणा वडे होते. तेल नको म्हणून असे फक्त थोडेसे तेलात शॅलो फ्राय करून घेतलेत आणि असेही भरपूर छान लागत होते बरं का. त्यानंतर मुलांना टाटा बाय बाय केलं आणि मुलं घराबाहेर गेली की अशी पटपट कामं सुचतात ना. मुलं असली की त्यांचीच कामं संपत नाही, इतर कामं काय करणार. बरं चला, तूप तावलंय मी वर्षभरही तूप विकत घेत नाही, म्हणजे सणासुदीला सोडून घरीच तूप तयार करत असते. त्यानंतर मोक्षू भरपूर दिवसानंतर मामाकडनं आला म्हणून मला पाहून इतकी गोड स्माईल देत होता. चला आता पुन्हा किचनमध्ये आले आणि हे प्लांट्स बघितलं ना तुम्ही, किती सुकलंय तरी विचार किती सारे फुलं देतोय मला. आणि मी काय करते, वेळेवर त्यांना पाणी सुद्धा देत नाही, तरी सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहेत सर्व प्लांट. आणि हे कबड बाहेरनं जितकं घाणेरडं दिसतंय ना, आतूनही तितकंच मेसी झालेलं आहे. पण या तिघं बापलेकांचा कप्पा बघा तुम्ही, इतका ऑर्गनाईज आहे. तोही मिस करते बरं का. पण माझ्या साईडचं तुम्हाला दाखवते आता. तुम्हीही म्हणाल काय ही बाई, हिला इतकाही वेळ मिळत नाही का? पण खरंच सांगते, या सणासुदीत घाल ठेव असं करता करता हा एवढा असा पसारा झालाय. चला आता पटपट आवरायला घेते. माझ्याकडे ना हे 2च ब्लाऊजचे ऑर्गनायझर आहेत, पण माझे सर्व ब्लाऊज यामध्ये अगदी तंतोतंत येतात. घड्या मुडत नाहीत आणि प्रेस करून ठेवले तर त्यांची प्रेसही मुडत नाहीत. खूप छान आहेत आणि मी ते बनवून घेतले होते, त्यामुळे त्याची लिंक वगैरे नाही देऊ शकत. ब्लाऊजचे हे 2 ऑर्गनायझर आणि साड्यांचे 4 ऑर्गनायझर सोडले तर माझ्याकडे दुसरे कुठलेच ऑर्गनायझर नाही. तरी सुद्धा बघा माझं कबड किती क्लीन आणि सुटसुटीत दिसतंय. आणि आता संक्रांतीपर्यंत तरी तुम्हाला हे कबड असंच पाहायला मिळेल. बाय.